चला निघते. थांबा 5 मिनिटं. अहो तो माहितीये का काय संपरी विचार येऊन गेला माझ्या मनात. काय? म्हणजे मला असं वाटतंय की मी रस्त्यावरून नाही तर ढगातून चालतोय. बाईकवर नाही बसतोय तर एका सफेद घोड्यावर बसतोय. पण पंजाबी ड्रेस नाही घातलाय तर परीसारखा ड्रेस. आणि मी सुद्धा सिद्धू नाही तर एक राजकुमार आहे. सिद्धिराज काय चाललंय तुमचं? उशीर होतोय, निघू दे मला. अगं नाही ग, थांब ना. म्हणजे तू पण बघ ना, लक पण काय कमाल गोष्ट आहे ना. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा जेव्हा तू माझ्याकडे बघावंस, या बाईकवर बसावंस यासाठी मी मेजर धडपड करत होतो. आणि आजचा दिवस तू माझ्या हक्काची बाईक आहेस. आणि आजकाल जेव्हा जेव्हा तू बाईकवर बसतेस ना, मला अशी घट्ट मिठी मारूनच बसतेस. आणखीन काय पाहिजे माणसाला आयुष्यात? पण थँक्यू, घरापासून थोडी अंतरावर बाईक थांबवली, नाहीतर जानूनी बघितलं असतं आणि मला फुल टेन्शन आलं असतं. भावना मी तुला सांगू खरं खरं, माझी तर इच्छाच आहे की जानूने आपल्याला रंगे हात पकडा. पण आता नको. चला मी निघते. सिद्धिराज अहो काय करताय तुम्ही? 5 मिनिटं थांब प्लीज. अहो तुम्ही काय करताय? कोणतरी बघेल ना. अगं मग बघू दे ना. आता माझ्या बायकोची रोमॅन्स नाही करणार तर कोणाशी करणार मी? रस्त्यात उभं राहून असं काहीतरी बोलतो, मला काही लाजबीज वाटत नाही? अरे स्वतःच्या बायकोबद्दल स्वतःच्या बायकोचीच बोलतोय, लाज काय वाटावी त्यात. आणि तुला खरं सांगू मी ना आत्ता या क्षणी बाईकवर उभा राहून बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगू शकतो की माझं तुझ्यावर प्रेम. बघायचं? थांब सिद्धिराज अहो थांब. अहो, नको, नको. अगं, अरे तू काय करतेस? तू पडलो असं मी डेंजरच भावना तू. सिद्धिराज मग दुसरं काय करणार होते मी? तुम्ही असं ओरडून सगळं सांगितलं असतं तर मग सगळे बाहेर आले असते ना. आणि मुळात जानूला सगळं कळलं असतं. आपलं लग्न झालंय हे जानूला नाही कळू द्यायचंय. कुठे राहिली ही ताई? फोन सुद्धा लागत नाहीये. किती वेळ झालाय? भावना ऐक ना, मी तुला खरं खरं सांगू का? मला ना कंटाळा आला या लफाशफीचा. मला खरंच असं वाटतं की जान्हवीने आपल्या रंगे हात पकडावं, तिने माझी डायरेक्ट कॉलर पकडावी, फरफटत घरी न्यावं, काका काकूंसमोर उभं करावं आणि सांगावं की या मुलाचं भावनाताईवर प्रेम. आणि जर असं खरंच झालं तर मी काय सांगणार माहिती? काय? की हो आहे माझं भावनावर प्रेम, प्लीज तुमचं लवकरात लवकर लग्न लावून द्या. मग लग्नाची तारीख डिस्कस होईल आणि मग फायनली पुन्हा एकदा लग्न करण्याची संधी मिळणार. सिद्धिराज अहो काय असं वागताय तुम्ही? किती वेळा लग्न करणार आहात अजून? भावना मी तुझ्याशी रोज लग्न करायचं. पर सोडा आता उशीर होतोय मला. निघू देत. त्याला काय अर्थ? आता तू माझाच गेम माझ्यावर पलटवते का? सिद्धिराज गप्पा पुरे सोडा मला. तुम्ही आता आधी घरी जा आणि मला घरी जाऊ द्या प्लीज. तू किती वेळा हे तुझं बरोबर नाही आहे अजिबात. तुम्ही तू सारखं सारखं जे काही मला हकलवतेस. धीरज, please निघा. टेन्शन आहे निघा, निघा, पण हकलवतेस मला भावना, हे जा, जा, बरोबर जा, आहे. जा, हे अजिबात बरोबर Serious का? काय हो सिद्धिराज? मी बोललो होतो तुला नको ढकलूस. तुम्ही जा ना आता उशीर होतोय. बरं ठीक आहे, मी जातो. हा पण प्लीज एक गोष्ट कर ना माझ्या. आता काय? माझ्याकडे बघून छान एक गोड स्माइल कर. थोडंसं सिद्धिराज प्लीज प्लीज एवढं करू शकतो, पाय पडतो प्लीज. हाय क्या बात आहे. जा आता तुम्ही. अरे बरं तू जा आधी मग. बाय. बाय.
जानू, तू इकडे काय करतेस? काय करते म्हणजे? ताई तुझीच वाट बघत बसले मी. किती उशीर झाला. आणि मला सांग तुझा फोन का लागत नाहीये? अगं ऑफिसमध्ये खूप काम होतं ग, त्यामुळे जरा उशीर झाला. मी दमली, मी फ्रेश होते. अहो हे सगळं काय आहे? नाही म्हणजे सकाळपासून कानावर आवाज येत होता बाहेर काहीतरी सुरू आहे, पण हे एवढं सगळं असेल कोणी? मलाही कळत नाही सकाळी सकाळी आपल्या अंगणाचा कायापालट केला कोणी? गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाबा. अय्या जयंत गुड मॉर्निंग. हॅपी धुळवड. अरे तुला नाही शुभेच्छा. जयंतराव. जयंतराव अहो केवढी आहे तयारी? हे सगळं मी अरेंज केलेलं आहे. तू केलंस? हो. माझी अशी इच्छा होती की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र धुळवड साजरी करावी. मला काल तुम्ही होळीच्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करून घेतलं. मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणून म्हटलं तुम्हा सगळ्यांबरोबर, एस्पेशली जानू बरोबर थोडा वेळ अजून घालवता येईल. जयंत तू हे सगळं इतक्या मनापासून करतोयस, जानूच्या प्रेमापोटी केलंयस, या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे रे. पण बिन काही नाही बाबा. मला माहिती आहे ना मी हे सगळं अरेंज केलेलं आहे म्हणून काय जानू माझ्याशी प्रेमाने वागायला, प्रेमाने बोलायला येणार नाही. आय नो दॅट व्हेरी वेल. आणि शी ऑल्सो नीड्स टू टेक हर टाईम. आणि मी वेट करायला पण तयार आहे. माझी फक्त एकच इच्छा होती तुमच्याकडे. बोला ना. आई, माझी इच्छा अशी आहे की जानूला सगळ्यात पहिला रंग मी लावावा. मला माहिती आहे या क्षणी तिला माझ्याकडून तर रंग लावून घ्यायचा नसेलच, आणि इतर सगळे पण आहेच. बाकी सगळ्यांना पण तिला पहिला रंग लावायचा असणार आहे. आफ्टर ऑल ती पण खूप महिन्यानंतर घरी आली. आय नो दॅट. पण माझी फक्त एवढीच इच्छा होती. तुम्ही ही इच्छा पूर्ण कराल ना? करायचं म्हणून काय विचारताय? अर्थात जानू परत आली आहे, आम्हा सगळ्यांना तिच्याबरोबर रंग खेळायचे, अगदी मान्य आहे. पण कसं आहे, ती परत आल्यानंतर आम्हा सगळ्यांना ओळखते. तुम्हाला ओळख दाखवली नाहीये ती गोष्ट तुमच्या मनाला किती लागली असेल याचा विचारही करवत नाहीये मला. काही झालं तरी तुमची पत्नी आहे ती. तिला रंग लावायचा पहिला हक्क आणि मान तुमचाच, आणि तो तुम्हालाच मिळणार. काय हो जयंत, लक्ष्मीचं अगदी बरोबर आहे. तुझी मनस्थिती आम्ही समजू शकतो रे. तिला फक्त तूच आठवत नाहीयेस. पण हे बघ, तुला इतकं औपचारिक व्हायची गरज नाहीये. आणि एक लक्षात ठेव, जानूवर सगळ्यात जास्त हक्क तुझाच आहे. त्यामुळे तिला पहिला रंग तूच लावशील. ओके, मग होऊन जाऊ देत. हॅपी धुळवड.